तुम्हाला तिघींना इथे तातडीने बोलून घ्यायचं कारण की तुम्हा तिघींना आम्ही दोघांनी सरप्राईज द्यायचं ठरवलंय. कसलं सरप्राईज? ते तुम्हाला लवकरच कळेल. हा, पण त्यासाठी तुम्हाला आमची एक अट मान्य करावी लागेल. कसली अट? अट अशी आहे की तुम्ही तिघींनी मिळून आता फिल्म पाहायला जायचंय. चला चला, उशीर नका लावू. काकू हे काय घेतले हातामध्ये? चला 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 चला. सुहा, मी तुला ते बुकिंग डिटेल्स पाठवतो व्हॉट्सअप वरती. आज या पिक्चरच्या निमित्ताने घराबाहेर पडण्याचा योग आला. नाहीतर याआधी आपण एकत्र बाहेर जाण्याचा कधी योगच नव्हता आला. चला बघूया काय सरप्राईज देतायत. हे मला तर खूप क्युरिओसिटी आहे. वेलकम लेडीज. तुमच्याच घरात तुमचं नव्यानं स्वागत आहे. या. सो यू ऑल ब्युटिफुल लेडीज, हे कसं वाटलं आमचं छोटंसं सरप्राईज? बघा, अमेझिंग आहे. अरे किती छान केलेत तुम्ही हे सगळं. मला वाटलंच होतं तुम्ही काही ना काहीतरी असं सरप्राईज देणार. नाही नाही, हे मेन सरप्राईज नाहीये बरं का. हे तर फक्त जस्ट वातावरण निर्मिती आहे. येस, करेक्ट. अरे पण मग सरप्राईज काय आहे ते तरी आम्हाला कळू देत. रोज तुम्ही स्वयंपाक बनवता, आज आम्ही दोघांनी मिळून स्वयंपाक बनवलाय तुमच्यासाठी. अरे बापरे. अरे पण मग इतक्या कमी वेळात तुम्ही हे सगळं कसं काय केलं? अगं म्हणजे सगळं बनवलंय तेजसने, मी त्याला फक्त थोडीशी मदत केली. अरे आता तुला सगळं क्रेडिट मलाच द्यायचं असेल तर माझी काय हरकत नाही. काय माहिती? आजचं डिनर आम्ही दोघं मिळून तुम्हाला सर्व करणार आहोत. चला आता वेळ नका वाया घालू, बसा. हो हो, आम्ही बसतो जेवायला, पण आधी आम्हाला फ्रेश तर होऊ द्या. मी फ्रेश होऊन येतो आणि मग जेऊया. ठीक आहे. चला पटकन फ्रेश होऊन या, तोपर्यंत आम्ही ताटं वाढतो. तुमच्यापेक्षा जास्त भूक आम्हालाच लागली आहे. काय तेजस? आलो चल. या या. चल. तेजस चल, आपण तयारी करूया. Yes. हा? मी ताटा घेऊन येतो. ये. तर सुरुवात आपण सूप पासून करणार आहोत. तेजस तू प्लेट्स ठेव, मी या बोल्स देतो. वहिनी दे. तर हे आहे स्पेशल तेजसच्या हातचं बनलेलं कुठलं सूप? टोमॅटिनो.
कसं झालं काकू? खूप सुंदर झालंय. पास्ता आवडला? घरी बनवलंय त्याच्यावर विश्वास नाही बसत आहे माझा. कसा वाटतोय? खूप भारी. बहिणी आवडला ना? तुम्ही पण बसा ना. नाही, आज आम्ही तुमचे सर्वंट. अरे काय बहिणी? तेजस, अभि, तुमचं सरप्राईज आम्हाला खूप आवडलंय. पण काय झालंय ना, मी आज खूप दिवसांनी घराबाहेर पडले, त्यामुळे मला जरा दमल्यासारखं झालंय. मी जाऊन पडते. हा आई अगं स्वीट डिश राहिली आहे. नाही नाही, ते सगळं तुम्ही करा, तुमचं चालू द्या. हा पण ठीक आहे, तू जाऊन आराम कर. हो सावकाश. हो. तेजस, चला मग आपण पण जेवून घेऊ. येस. तेजस, पण काही म्हणा, आपला प्लॅन मस्त वर्कआउट झाला. होल क्रेडिट गोज टू तेजस. मस्त जेवण झालेलं आहे. आता स्वीट डिश आणतो. स्वीट डिश फॉर स्वीट गर्ल्स. येस. बरं, मी येऊ मदतीला? असू दे, आलोच मी. घड्याळ घालतो पहिलं. आलोच. ये. येस, स्वीट डिश आलेली आहे. ओप्स, चौथी वाटी आणायची विसरलो. मीनाक्षी वहिनी, तुम्ही किचन मधून एक वाटी आणाल? बरं अभि, तुम्ही गार्डन मध्ये बसा, मी आलोच. हो, चला की. गुड आयडिया. बायको, लयच टेन्शन मध्ये दिसते ग. आता आपण हे समज का केलं? नेहमीप्रमाणे आता तुला प्रश्न पडला असं. आपण ओळखतो की आपल्या बायकोच्या मनातलं, अगं ओल्यांचो एकुलती एक बायको आहे तू माझी. आणि देव बायकांच्या मनातलं ओळखू शकत नाही, पण आपण ओळखतो. आपल्या मनातलं ओळखते का तू? नाही ना? अगं काळजीचं कारण नाही. समजे आपल्या जागी सेट आहे, ते काय इकडं कोणी येणार नाही. मुद्दा काय होता आपला? सेलिब्रेशन. हा, तर आता ह्या सेलिब्रेशनचा मुद्दा होता. कसे आहे ना, बरेच दिवस झाले बघ, तुझ्या सासऱ्याला मारून टाकल्यापासून आपण कोणाला मारलंच नाही बघ. कानपट्टा दिला होता बघ त्या आमच्या डम्मे पप्पांना.
पण त्यानंतर काय नाही, हात शिवायला लागलेत ग कोणाचा तरी जीव घ्यायला. म्हणूनच आपल्याला सेलिब्रेशनचं नाटक करायला लागलं. तुला एक गंमत दाखवू? काय काय हे? याला पॉयजन म्हणतात. इंग्लिश मध्ये समजत नाही, मराठीत सांगू, विष. शुद्ध भाषेत विष असं म्हणतात. बघ त्याचं काय आहे, हे तुला अर्धी बाटली दिसते का नाही? बाकीची बाटली कुठे गेली उरलेली? तुझ्या नवऱ्याच्या कस्टर्ड मध्ये टाकली ग. तुझ्या नवऱ्याची इकेट पाडणार आहे. तुझ्या नवऱ्याचं मारायचं काउंटडाऊन सुरू होत आहे आता. आपण बी बघतोच काय करते तो. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3. माझ्या नवऱ्याबद्दल, माझ्या अभिच्या बाबतीत तुम्ही असं नाही करू शकत, कळलं? नाही करू शकत काही तुम्ही. अगं येड्या, आपल्याला जे करायचं होतं ते आपण केलंय. आता आपल्याला हे बघायचंय की तू काय करते. डाव आता तुझ्या क्वार्टात गेलाय. गेट आउट. आता येणार खरी मजा बायको. बघूया तरी एवढं काय बनवलंय स्पेशल तेजसने. हा काय प्रकार आहे? अभि त्या कस्टर्ड मध्ये विष आहे. काय काय वहिनी, काय बोललात तुम्ही? कस्टर्ड मध्ये विष आहे? अहो वहिनी, अहो वहिनी बोला ना, गप्प का बसलायत? अगं बोल ना. तुला कुणी सांगितलं या कस्टर्ड मध्ये विष आहे? अगं एवढा कॉन्फिडेंटली येऊन चमचा उडवलास ना, मग बोल ना मीनाक्षी, गप्प काय? मीनाक्षी बोल. वहिनी, अहो वहिनी, कस्टर्ड मी बनवलंय. कोणी सांगितलं तुम्हाला की त्यामध्ये विष आहे? नाही, मला आता ना हे कळालंच पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय ना की या कस्टर्ड मध्ये विष आहे? आता होऊनच जाऊ द्या. दूध का दूध और पाणी का पाणी. नाही, जे व्हायचंय ना ते मलाच होऊन जाऊ द्या आता.
तेजस, तू काय करतोयस तेजस? वहिनी, मला माहिती आहे की तुम्हाला माझं आणि सोहाचं नातं मान्य नाहीये. नाही, शेवटी प्रत्येकाला आपापली मतं असतात. पण ना वहिनी, एक रिक्वेस्ट आहे. तुम्हाला माझ्याबद्दल जो काही प्रॉब्लेम असेल ना, तो प्लीज माझ्या तोंडावर बोला. मी एवढं प्रेमानं तुमच्या सगळ्यांसाठी करतोय, हे असले भलते सलते आरोप माझ्यावर लावू नका. वहिनी, मला जीव लावणं माहितीये, जीव घेणं नाही. तेजस, तेजस काय करतोयस तू? तेजस, सोहा प्लीज, मला कोणाबरोबर बोलायचंही नाहीये आणि मला या घरामध्ये राहायचंही नाहीये. तेजस, हे बघ, तुला माहितीये ना मीनाक्षी कशी आहे. तू का तिचं बोलणं मनावर लावून घेतोयस? अगं, मी मनावर लावून घेतोय म्हणजे? सोहा, त्या मला क्रिमिनल समजतायत. स्पष्टपणे बोलत नसल्या ना तरी त्यांचा प्रयत्न तोच आहे. अभिच्या कस्टडीमध्ये मी विष घातलंय हे त्यांना प्रूव्ह करायचंय, तेच इंटेन्शन आहे त्यांचं. आय कांट इमॅजिन माझ्या बाबतीत असा कोणी विचार करू शकेल. तेजस प्लीज, तू इथून असा निघून गेलास तर मला काय वाटेल, घरच्यांना काय वाटेल? तुला सांगू, दादाला तर ऑलरेडी टेन्शन आलं असणार आहे. आय कॅन अंडरस्टँड, पण मला काय वाटतंय ना त्याचाही विचार करा एकदा. तेजस, हे बघ, तू मीनाक्षीमुळे हर्ट झालायस ना, मी तिला तुझी माफी मागायला लावते, पण तू प्लीज इथून जाऊ नकोस. नाही, मीनाक्षी वहिनींना काही माझी माफी मागायला सांगू नकोस. खरं तर माझंच चुकलंय सगळं. तुझी काय चूक आहे यात? अभि मीनाक्षी वहिनींना मानसोपचार तज्ञांकडे घेऊन चालला होता. मी म्हंटल घेऊन जाऊ नकोस, आपण या तिघींना काहीतरी सरप्राईज देऊ. कदाचित त्या सरप्राईज मुळे मानसिक परिस्थिती जरा बदलेल मीनाक्षी वहिनींची. खरं तर मीच चांगल्या उद्देशाने काहीतरी करायला गेलो होतो, पण काहीतरी विचित्रच होऊन बसलंय. आय एम शुअर मीनाक्षी वहिनींचं वेळ दिवसेंदिवस वाढत चाललंय. आय थिंक वी शुड टेक केअर ऑफ हर. तेजस, थँक गॉड तू तिची मनस्थिती समजून घेतलीस. बरं, आता मी ही बॅग बाजूला ठेवणार आहे. चुकूनही परत त्या बागेला हात लावायचा नाहीयेस आणि घर सोडून जायची भाषा तर करायचीच नाहीये. आलेच मी. माझी बायको आता कन्फर्म येडी होणार. येडी होणार नाही, आपण तिला येडी ठरवणार. कधी, कुठं, कसं कळलंच की बायको तुला लवकर.